हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरं आहेत ना सगळे? तर भाऊ बहिणीनं पाऊस लय झाला आमच्याकडे. तुमच्याकडे झाला का पाऊस? पाऊस झाला बाबा. पावसाचा पहिला दिवस, पावसाळा लागला आता. अजून झाला पावसाळा. त्यात कामावर नाही तर एवढी धडधड खडखडाल बाया, एवढे इजा तर लवकर होते का ना बाय 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 वाटायला लागला मला तर. विषय असा की तुमचं जायचं कायच कामाला नव्हतं गेल्या भाऊ बहिणीनं. तीच मला घालवायला पण आलतं आणि न्यायला पण आलतं. सकाळी सोडवायला पण आलतं, कामावर न्यायला पण आलतं. थोडा घेतो आज मी. गाडीचे काहीतरी सर्व्हिसिंग काय करायचं होतं? कार्बोरेटर सारा साफ करायचा होता जरा. हो. त्या कार्बोरेटर साफ स्कूटीला करायचा तुम्हाला होता. सांगते एवढी हे पण नाही, लाईट पण नाही. कार्बोरेटर साफ करून तिथं जरा हे करायचं होतं, प्लग जरा साफ करायची आवाज केला. गाडी थोडं काम करून घेतलं. नाही काम केलं म्हणजे मग गाडी परत देतात तिथे. त्यामुळे मग तेच. पण एकट्या माणसाला यायचं म्हणलं लय भाऊ बहिणीला घ्यायचं काम आहे. कारण कसं आहे, गाडी चांगली पाहिजे ना. गाडीचा पण विषय नाही, पण वारं कावदाळ कसं हा. होतं येईल. धोका आहे. गाड्या कशी म्हणते पाऊस पाहिजे. पावसाचं घर तर तुमच्या दाजीनं तुम्हाला सांगते आज कबार्ट मोडलं असतं माझं. नाही ती काय झालं, इकडे फिरवाय गेली ती पुढे एक इष्टी आली, मागणी इष्टी आली तिने कोण नाही, दोन मोटरसायकल गेली. आता वाटतं त्या साईडला जाते, त्या साईडला दाबली ती गाडी थोडीशी. गाडी किती झाली पडता पडता नाही पाऊस तुमच्या दाजीच्या गाडीवर नाही का मी 2-4 वेळा पडता पडता वाचली बरं का भाऊ बहिणीनं. तसं नसतं काय एवढी म्हणजे काय लय गडबड करते गाडी चालवताना, लय गडबड नाही करायची. एकदम आपल्या हळूहळू गाडी घ्यायची. ट्रॅफिक मध्ये त्यात विषय काय झाला, पाऊस पडत होता लय. पावसाने आम्ही सगळं भिजलो येताना घरी. तर त्यांच्या म्हणजे की आता पाऊस येतोय म्हटल्यानंतर लय मोठा पाऊस येईल, त्यामुळे त्यांनी काय केलं, लय गडबड केली येण्यासाठी, म्हणजे असं गाडी वळवायला. मग काय होतं, गडबड लय केल्यानंतर ना काहीतरी आपलं अपघात होत. त्यामुळे जास्त गडबड नाही करायची. पावसामुळे काय झालं, गाडी जरा इकडे फिरवाय गेलो घसरलं बेसर असत चालू. पाऊस पडत होता ना, मोठा टिप्पर चालला. सबरडी इष्टी मागणं ट्रक आमच्या गाडीमध्येच. अजून साईडने तुम्हाला सांगते 2 व्हीलर. ट्रॅफिक मध्ये चिरलं म्हणजे परत निघायचं म्हणतं की लय फिरवायला तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे सगळ्या गाड्या बघून बाहेर पडावं लागतं. लय कंटाळा आलाय, जेवण बी करू वाटायला भाऊ बहिणी. आज तुम्हाला सांगते आम्ही चौघी कामाला आहे ना, 4 जण. तर आज 3 जण घरीच होत्या. आज मी एकटीच होते कामावर. तुम्हाला सांगते एवढं सकाळपासून गिरायक होतं ना कपड्यांना, जीव तर तुम्हाला सांगते अक्षरशः माझा एवढा कटाळून गेलाय ना, काय सांगायचं तुम्हाला. कारण 5 मिनिटात बसायला वेळ नाही भेटला, इतकंच गिरायक होतं. त्यात विषय असा की तुम्हाला सांगते, मी एकटीच होती आणि जी दुकानाची मालकीण आहे ना, दीदी आम्ही म्हणतो, त्या एक होत्या. आणि ते मालक म्हणजे आम्ही असं 2-3 होतो. तर तुम्हाला सांगते बेमाप गर्दी होती. त्यातून पण आता कसं चांगलं 2-2.5 महिने होऊन गेले भाऊ बहिणीनं कामाला जाते मी. अनुभव बी सगळ्या म्हणजे आता कपड्याचा अनुभव आलेला आहे मला. गिरायक आल्यावर आपल्याला असं होत पण नाही. तुम्हाला सांगते आता एखादा एक गिरायक गेलं म्हणजे काय थोडा पसारा निघत नाही. कपडे काय चॉईस होत नाही, तिथं ते कपडे दाखवावे लागतात की ती परत पूर्ण हाय अशीच घड्या घालून ठेवायची म्हणल्यानंतर ना लय अवघड आहे. पण असू द्या, कधी मध्ये होत राहत असं. आणि त्यात इतकेच होते नाच कामावर, त्यामुळे मला जास्त लोड होता. गिरायकाला एक गावा लागतं, ही काढायची टाकायचं, ही काढायची टाकायचं. गिरायक असं ती कापड ती 5-7 काय काय कपड्याच्या दुकानामध्ये कसं असतं, आपापली काउंटर दिलेले असतात. त्या काउंटरवर म्हणजे ज्या त्याच्या काउंटरवरती जिथे दिलेलं असतं, ज्या त्याला काउंटर ज्या त्याच्या बाहेर, म्हणजे कुणाचं साड्यांचं असतं, कुणाचं पॅन्टीचं असतं, ब्लाऊज पीस, असं प्रत्येकाचे आपापले काउंटर असतात. पण इथं जिथं आम्ही कामाला आहे तिथं तसं नाही. कुणाच्या बी जे हातात येईल ना ते देत राहायचं. कारण की पूर्ण दुकानामधलं जे सामान आहे ना, हे आपणच ज्याच्याकडे पण म्हणजे असं आता 4 जण असला तर मग 4 पण ती गिरायक द्यायचं, किंवा तुम्हाला सांगते एकटं असला तरी पण ती आपणच द्यायचं. असं काउंटर हे काय असं वाटून नाही. तिथं पूर्ण दुकानातलं जे काय असेल ते आपणच हे करायचं, द्यायचं.
माझा जीव तर लय वैतागून गेलाय आज. झोपलं तर सुद्धा होत नाही. आणि त्यात एक कुठली ताई आहे का दादा आहे त्यांना काय बोलायचं नुसतं. कालच बघा मला कमेंट आलती, काय कमेंट आलती की ह्यांना काय तुम्हाला कामाची सवय नाही. आता कामाची सवय नाही तर काय बसून खातोय का आम्ही कोणाच्या जीवावर? काम नाही करत तर ते देते ते आम्हाला कुणी आणून देते का? काय बाय माणसाने पटेल असं बोलावं अशी कामाचं तसं नाही बाबा बहिणीनं. काम केलं तर घरात येईन ना खाया, नाही केलं कुठलं खाया येईल. आता कामाचं नाही तर काय कोण आणून मिळून देतंय व्हय आम्हाला धरा धरा तुम्हाला म्हणून कामाची सवय नाही, कामाची सवय नाही. तसं म्हणणार जमत बाबा बहिणीनं. काम गेलं काम करावं लागतं ना. त्यांना टमाटे मी काल दिले कुठून कुठून नाही चांगली काम. नव्हती चांगली टमाटे ती आळ्या निघाल्या होते चांगली का तीच नाही बघून बघून चिरली चांगली. टाकून द्या म्हणलं होतं मी त्यांना पण काय ऐकत नाही गाडीची पण खराब होत होती टमाटे खराब होती. मी सांगितलं होतं त्यांना खराब टमाटे एक तर भुकाचा टाइम भूक लागली आहे. ठेवू आपण येतो. पाय एक चमकायला लागलाय माझा चमकायला लागलाय पाय. यासारखं उभं राहायचं अवघड जातं ना. उभं राहायचं सोपं आहे. या भाऊ बहिणी तुम्ही पण जेवण जेवण करायला करा. भाऊ बहिणी संध्याकाळचं तुम्हाला सांगते 7ला सुट्टी. घरी घरी जर आलं का नाही तर तुम्हाला सांगते घरचं काम हे असतंच की आपल्याला करायचं. तर पण तुम्हाला सांगते कधी मध्ये आमच्या आत्या हे करतात बरं का स्वयंपाक त्याचं काय नाही पण बाकी साईड घरी आला तर माझं एक पाय आहे का एक पायला दुखतो. तास तास उचलत नाही वर मी सवता ना त्यामुळे केली. शेवग्याची शेंग म्हणतो कसं हलतायचे बघते. शेवग्याची शेंग आणि बाजरीची भाकर आणि भात. सकाळी दिली होती मी डाब्याला मटकीचं कालवण. सकाळपासून फ्रीजवरच होतं ना कालवण. हो कारण की लय दर आहे भाऊ बहिणी खराब होतोय. चपाती असेल अजून बी आभाळ आलेलं. ऊन तर कमी होईल ना. जेव्हा पाहिजे तेव्हा पडा नाही पाऊस जेव्हा नाही तेव्हा त्याला चिंगी होते. इथं काय जमली तर नाही. आंबा फ्रीज मध्ये का नाही खाल्लं. लक्ष नाही सकाळी खाईल. खराब होतं कोण खराब.
त्याला भाव बहिण ना तुमचं काय बघाय सांगा ना. तुम्ही सांगा. आमचं तर मस्त शेवग्याचं भात, बाजरीची भाकर, मटकीचं कालवण. या सगळ्यांना खूप काळजी. बाय बाय. बेत काय आहे नक्की सांगायला विसरू नका.